नुकतीच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपलेली आहे आणि महाविकास आघाडीनं आपलं जागा वाटपही स्पष्ट केलंय, ज्यात सांगलीची जागा ही शिवसेनेकडे म्हणजेच ठाकरे गटाकडे कायम असेल। पण महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपली आणि सांगलीबद्दल सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल झाली आहे। आता लढाई जनतेच्या कोर्टात या आशयाची ही पोस्ट आहे। त्यामुळे विशाल पाटील अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवतील याचा अर्थ, या पोस्टचा असा एक अर्थ सुद्धा घ्यायचा का याची चर्चा रंगते आहे। विशाल पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते सध्या कमालीचे आक्रमक पाहायला मिळतात। आमचं काय चुकलं, आता लढाईचं जनतेच्या कोर्टात या आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतीये। सांगलीची जागा काँग्रेसला मिळालेली नाही हे काही वेळापूर्वी स्पष्ट झालंय। आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, खरं तर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या, वेगवेगळे पोस्ट शेअर झालेले होते, परंतु आता जेव्हा अधिकृतपणे हे स्पष्ट झालंय की जागा काँग्रेसकडे नसेल, त्यानंतर या पोस्टबद्दल कोणत्या चर्चा रंगल्यात? साहजिक आहे नंदा, ज्या पद्धतीचं वातावरण सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील दोन पक्षामध्ये झालं होतं, सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी स्वतः येऊन सांगलीमध्ये ही घोषणा उमेदवारीची केल्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये नाराजी होती आणि ही नाराजगी अधिकच वाढत गेली हे चित्र आपल्याला बघायला मिळालं। आणि आज तरी अधिकृतपणे घोषणा महाविकास आघाडीमधून सांगलीच्या जागेबाबत झाली आणि त्यामुळं आता या ज्या नाराजीचं प्रमाण आहे ते अधिक वाढताना दिसून येत आहे। यामध्ये स्वतः उमेदवार जे संभाव्य काँग्रेसकडून होते विशाल पाटील, हे देखील आता त्यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागलेत। याशिवाय सोशल मीडियावरून देखील कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करू लागलेत आणि त्यामधीलच एक प्रतिक्रिया जी समोर आली ती आता जनतेच्या मध्ये जो काही निर्णय होईल तो नेईल। ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, सांगलीची जागा अनपेक्षितपणे ठाकरे गटानं जाहीर केल्यामुळं काँग्रेस नेत्यांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जी आता अडचण निर्माण झाली आहे, यामध्ये आता यातून जो तोडगा कोणता काढला जाईल याबाबत विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जी काही वेळापूर्वी माहिती दिली, यामध्ये उद्या एक काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवनमध्ये पार पडेल आणि यामध्ये जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय पुढे या ठिकाणी या लोकसभेच्या उमेदवारीबाबत कायम राहील। मात्र ज्या पद्धतीने हे सगळ्या घडामोडी घडल्या आहेत यावरून कुलदीप थोडंसं थांबवते, कारण सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रमजी नमस्कार। हे आता अधिकृतपणे स्पष्ट झालंय की काँग्रेसकडे सांगलीची जागा नसेल, पुढची काय भूमिका? सदरचा हा झालेला निर्णय खरं तर दुर्दैवी आहे। आम्ही आतापर्यंत सांगली जिल्ह्यातली जी लोकसभेची जागा होती ती काँग्रेसला आमच्या मेरिट प्रमाणे आम्ही मागत होतो आणि हा खरंच झालेला निर्णय हा दुर्दैवी आहे। पण येणाऱ्या काळात उद्या आम्ही एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची एक बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीनुसार प्रत्येक तालुका वाईज जाऊन आम्ही त्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची मतं जाणून घेऊन या येणाऱ्या काळात आमची भूमिका स्पष्ट करू। आपण अगदी स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केलेत ही जागा काँग्रेसकडेच राहावी, पण आता अशी सुद्धा एक चर्चा आहे की जागा न मिळाल्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल करतील किंवा अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून सांगलीमधनं उभे राहतील। या चर्चांमध्ये तथ्य कितपत आहे? या संदर्भातलं म्हणूनच सांगितलं की या संदर्भातला निर्णय आम्ही उद्या किंवा परवा दिवशी जाहीर करू, कारण काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं विश्वासात घेऊन आमची योग्य ती भूमिका या निमित्तानं आम्ही मांडू। अच्छा, या निर्णयानंतर विश्वजित कदमांसोबत आपलं काही बोलणं झालं? नाही, अजून तरी काही नाही बोलणं झालेलं, पण आमचे नेते विश्वजित कदम साहेब ज्या पद्धतीनं सांगलीची जागा राज्यातील काँग्रेसचे नेते असू देत किंवा महाविकास आघाडीचे नेते असू देत यांना पटवून देऊन ही जागा काँग्रेसला मागत होते। खरं तर ही भूमिका आतापर्यंत जवळजवळ ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात अपवादात्मक 2 वेळा जर वगळता सदरची जागा ही काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। आणि या जिल्ह्यातले जे लोक आहेत ते काँग्रेसच्या विचाराचे आहेत असं या निमित्तानं आम्हाला वाटतं। अच्छा, आमचे सांगलीचे प्रतिनिधी कुलदीप माने सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीपलाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत। कुलदीप,
ज्या पद्धतीनं काँग्रेसला असे अनपेक्षित धक्के भेटत गेले त्याप्रमाणे पक्ष विसर्जित करण्याचा देखील इतिहास सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आहे. अशा पद्धतीची काही घटना विक्रम सावंतजी यावेळी घडू शकते का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? नाही, हा निर्णय ज्या पद्धतीने ह्याच्या आधी जत विधानसभा मतदारसंघातच 2009ला हा प्रयोग झाला होता आणि या निमित्तानं जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक आहे आणि या निमित्तानं सगळ्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. जी बैठक तुम्ही घेणार आहात त्या बैठकीला उपस्थित कोण कोण असेल? हे आता जिल्ह्यातले सर्वच नेतेगण असतील, सगळे पदाधिकारी असतील पक्षाचे आणि यांच्या समोरच सगळी ही बैठक होईल आणि तो योग्य ते निर्णय. आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण कुलदीपकडे जातोय. कुलदीप, अगदी थोडक्यात काय वातावरण आहे? म्हणजे जेव्हा समजलं तासाभरापूर्वी की सांगली काँग्रेसला मिळत नाहीये, शिवसेना ठाकरे गटच इथून निवडणूक लढवेल, काय वातावरण आहे? विशाल पाटील यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर तुम्ही सध्या आहात, अगदी शुकशुकाट दिसतोय. ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी सकाळपासून घडल्या त्यानंतर आत्ता जर आपण चित्र पाहिलं तर विशालदा पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय आहे, जे अगदी काँग्रेस भवन लगत हे जनसंपर्क कार्यालय आहे. त्या दोन्ही कार्यालयामध्ये सध्या कार्यकर्ते आत्ता जमा होऊ लागलेत अशी चित्र आहे. कारण एक निश्चित आहे की काँग्रेस किंवा विशाल पाटील या सगळ्या घडामोडी हे सुरुवातीपासूनच त्यांना धाकधूक होती की असा वेगळा निर्णय होऊ शकतो. मात्र जोपर्यंत अधिकृत निर्णय येणार नाही तोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही असे विशाल पाटील यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळंच आता या सगळ्या बाबी ज्यावेळी जाहीर झालेत त्यानंतर आता विशाल पाटलांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच अनुषंगानं आता काँग्रेस कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी या ठिकाणी होऊ लागले आणि पुढं विधानसभा इलेक्शन आहेत लोकसभेनंतर, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता जिवंत ठेवणं हे देखील काँग्रेससमोर आणि या सर्व नेत्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळं जी शक्यता व्यक्त केली जाते अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील लढण्याची, ती शक्यता आता पुढच्या उद्या परवा याबाबत काही निर्णय होतो का हे देखील पाहणं याबाबत महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.